राहुल विचार केला तर BS बॉईज टीम कडून बिलॉंग करतो, मात्र यावेळेस मात्र सायनाथ दिवा टीम कडे देखील या 11 मध्ये इंटर झालाय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना. एक फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू या डावातील, पहिलाच बॉल, मोठा फटका लगवला जातोय. टायमिंग चुकलं गेलाय आणि ओमी प्रकाश केणी या खेळाडूने मात्र पहिल्याच बॉलवर धर्मेंद्र कोलियाला इथे तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिली मोठी सफलता साईनाथ दिवा टीमला आणि धर्मेंद्र कोलिया इथे गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिला हादरा, पहिला गडी बाद. येस, दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू, साईनाथ दिवा टीमचा अतिरिक्त खेळाडू आणि घणसोली टीमचा अतिरिक्त खेळाडू, प्लीज आपण या स्पर्धेचा नियम आहे त्यासाठी मी विनंती करतोय की एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोचवा. तर दुसरा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर इथे धर्मेंद्र कोलिया परतल्यानंतर मात्र नवीन फलंदाज क्रमांक 3 इंटर झालाय. गिरीश पाटील बबलू एक दर्जेदार क्रिकेटर आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर इथे मात्र सफलता मिळते राहुलला आणि मोठी सफलता म्हणावं लागेल, कारण की ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी माहेर असलेला धर्मेंद्र मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. 1 गडी बाद, 0 अशी धावसंख्या. यावेळेस अलॉंग द कार्पेट चांगला स्ट्रोक, कव्हर रिजन मध्ये दणदण करत चेंडू सीमारेषा पार, फुलर लेनच्या चेंडूवर इथे फलंदाज आपण पाहू शकाल शरदच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. तर 4 धावा मिळतात इथे संघाला आणि 4 धावाने संघाचं अकाउंट देखील ओपन करतोय शरद. शरद कोंढाळकर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर इथे ते मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, तोपर्यंत मिळते सिंगल. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर गुरुनाथ पाटील आणि शशी मेहर हे 2 ऑफिशियल पंच, मॅन फ्रॉम सासवडे, सध्याच्या घडीला मागणीचे असलेले पंच देखील आहेत. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये या 2 जोडींना आपण सातत्याने पाहतो. अशी नामांकित जोडी देखील या लेजेंड ट्रॉफी 2021 मध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडू जातोय गली क्षेत्रात, तोपर्यंत मिळते सिंगल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, शांत क्रिकेट म्हणावं लागेल. जर पाहिलं तर एक चौकार देखील लगवला गेला शरदच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था गोरखनाथ म्हात्रे यांचं देखील मी कौतुक करतोय, कारण की या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी ज्यांनी पुरवलंय. जल है तो जीवन है, जल है तो कल है असं नेहमी म्हटलं जातं. तर गोरखनाथ म्हात्रे यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल अजिंक्यने घेतलाय. फलंदाजाला परतावा लागेल. शरद कोंडाळकर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. तर ही स्पर्धा जर पाहिली तर 185 देशात लाईव्ह प्रेक्षेपण देखील पाहायला मिळते. इंडिया क्रिकच्या माध्यमातून सचिन मुंडे असतील आणि त्याचबरोबर विकास कांबळी यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि क्वालिटीचं क्रिकेट सध्या टेनिस क्रिकेट जे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्याचं श्रेय जातं इंडिया क्रिकला. आणि सचिन मुंडेने खूप चांगलं काम आज टेनिस क्रिकेट विश्वासाठी केलंय, त्यांचं देखील कौतुक करावं असं वाटतंय. पुन्हा एकदा जावतो पुन्हा मॅच मध्ये. 2 गडी बाद, वाईट अवस्था म्हणावं लागेल. 2 गडी बाद, 6 धावा. पहिलं षटक अप्रतिम राहुलचं म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकात अक्षरशः जकडून ठेवलंय, पण अजूनही 5 षटकांची लढत आहे. म्हणजे तब्बल जर पाहिले तर अजूनही 25 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 25 चेंडूत बऱ्याचशा धावा होऊ शकतात. नवीन फलंदाज लेजेंड क्रिकेटर जगदीश मडवी यांचा सुपुत्र अक्षय जगदीश मडवी इंटर झालाय क्रमांक 4 वर. 2 गडी बाद, 6 धावा.
हाफ ट्रॅकर इथे बॅटची टॉप एज लागली होती, चेंडू जातोय यश यांच्या मागे घोषित क्षेत्रात. पहिलं षटक इथे संपलं गेलं. अप्रतिम षटक बनवलं गेलं, मॅजिक स्पेल बनवलं गेलं राहुल साळवीचं. फक्त धावा खर्च केलेत 7 आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी देखील झालाय. खूप चांगली गोलंदाजी सायनाथ स्पोर्ट्स कडून. 2 गडी बाद 7 धावा. ध्रुवी 11 टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल स्क्रीनवर लेजेंड जे खेळाडू आहेत किंवा मान्यवर आहेत त्यांचे देखील स्क्रीनवर आपण फोटो पाहू शकाल. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य सातत्याने लाभलं. लेजेंड ट्रॉफी आहे. जगदीश म्हात्रे असतील, रविकांत म्हात्रे असतील, अनिल म्हात्रे असतील. आपण जर पाहिलं तर या सर्वांचे स्टँड देखील पाहायला मिळेल. निळकंठ म्हात्रे असतील, दीपकजी म्हात्रे असतील, जगदीश मडवी असतील, त्याचबरोबर भानुदास म्हात्रे असतील. या सर्वांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भाव जर पाहिलं तर मानवंदना दिली गेली. आणि या स्पर्धेत जर पाहिलं तर या लेजेंड खेळाडूंना एक सन्मान देणारी स्पर्धा देखील आहे. घणसोली क्रिकेटसाठी ज्याने योगदान दिलं, घणसोली क्रिकेटसाठी ज्याने आपल्या क्रिकेटचा ठसा उमटवला आणि घणसोली क्रिकेटला आज अटके पार ज्याने नेलं, अशा लेजेंड खेळाडूंना इथे सन्मान करण्याचा दिवस आहे. पाहू शकाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अजिंक्य खेळणी एक्सपिरियन्स मॅन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. P2चं षटक. स्ट्राईक एंडवर गिरीश पाटील बबलू या टीमचा कर्णधार आहे. या टीमचा भरवशाचा फलंदाज देखील आहे. जर पाहिले तर तुर्बेची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती आणि या मैदानावर अनेक वर्ष सराव देखील करतोय. त्यामुळेच मैदानाचा खडा ना खडा या खेळाडूला माहिती आहे. पहिलाच बॉल इथे मात्र लाईन मिस केली. अपस्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय आणि व्हाईट बॉलचा इशारा. पहिला अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इनिंग मधला. अजिंक्यच्या माध्यमातून अवंतर धावसंख्येची वाढ होते. संघ जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिली मॅच जर पाहिली तर एकाहाती सामना झाला. MS11 गोठिली बनाम गजानन तुर्बे अशी सामना देखील पाहायला मिळाला. 55 धावांचे टार्गेट इथे सहजरित्या पार केलं आणि रवी म्हात्रे हा खेळाडू पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मात्र ऑफस्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण पंचांनी दंडित केलं. बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 नकारात्मक चेंडू. अजिंक्यच्या गोलंदाजीची सुरुवात काहीशी खराब पाहायला मिळते आणि पहिलं षटक जर पाहिलं तर राहुल साळवीने अप्रतिम षटक टाकलं होतं पण या षटकाची सुरुवात मात्र काहीशी खराब पाहायला मिळते. 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. 9 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. बॅक टू बॅक 3 बॉल आतापर्यंत नकारात्मक टाकले गेलेत. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल कारण की येथे संधी होती ध्रुवी 11 घणसोली टीमला मात्र जखडून ठेवण्याची. मात्र ती संधी आता मात्र गोलंदाज येतोय धावफलक हलवण्यासाठी. संघाची धावसंख्या दुहेरी अंकापर्यंत जाऊन पोहोचते. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते आणि षटक क्रमांक 2 येथे प्रगतीपथावर असताना P2चं षटक. अजिंक्य केणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला. चांगला टायमिंग देखील आहे. चेंडू जातोय सरळ आमच्या प्रमुख अतिथी मंचावर आणि तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा. एक्झाम सुरू आहे त्यामुळे DJ वादन देखील थोडंसं थांबवलंय कारण की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी घणसोली 11 घणसोलीच्या माध्यमातून एक प्रयत्न केला जातोय. 4 धावा गिरीश पाटील बबलूच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन साइडला. स्ट्रोक चांगला आहे. प्रितेश चूक करतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षाचा भूदंड भरावा लागेल साईनाथ दिवा टीमला आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चांगले फटके गिरीश पाटील बबलूच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 धावा अजूनही स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. 18 वर जाऊन पोहोचते. माफ करा. 18 धावा धावफलकावर लागलेल. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा आणि या षटकात जर पाहिलं तर तब्बल 11 धावा खर्च केलेत. अजिंक्यने 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पॉवर प्लेचं अतिशय महत्वाचं षटक देखील पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला. टायमिंग देखील तितकंच बेहतरीन. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 चांगले फटके गिरीश पाटील बबलूच्या बॅट मधून येतोय. हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे टीम अडचणीत होता तिथे संकट मोचकच्या भूमिकेत देखील पाहायला मिळते. संघर्ष केला या टीमने आणि त्यानंतर मात्र काय उभारी घेतली आहे आपण पाहू शकाल. पहिल्या 3 बॉलवर 3 चांगले फटके आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. 24 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद, 24 धावा. दुसरे षटक इथे प्रगतीपथावर असताना आतापर्यंत महागडे षटक म्हणावं लागेल. तब्बल या षटकात जर पाहिलं तर 17 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अजिंक्य येतोय. पहिल्या 3 बॉलवर आतापर्यंत 17 धावा खर्च केलेत अजिंक्यने. महागडे षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला, टायमिंग चांगलं. यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक षटकार. गिरीश पाटील बबलू सेट ऑन अ फायर. लाजबाब बॅटिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बॅटिंग पाहायला मिळते. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आक्रमण हे बचावाचं तंत्र मानलं जातोय. या तंत्राचा या मंत्राचा वापर करून ध्रुवी 11 टीम मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. जो टीम बॅकफुटला होता तो टीम मात्र या षटकामध्ये काय उभारी घेतलोय. 30 धावा, 2 गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये. गिरीश पाटील बबलू पुन्हा एकदा आपल्या जलवे, आपला क्लास, आपला टेम्परमेंट आणि आपली धमक या मैदानावर दाखवतोय. खूप चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. तब्बल 10 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणात बदल करत असताना राहुल साळवी देखील मार्गदर्शन करतोय. अजिंक्यचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे पण यावेळेस बराच खर्चिक ठरलाय. हा ट्रॅकर पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला. ते मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स, सीमारेषा पार. सुरेख फटकेबाजी. काय षटकाची सुरुवात. 3 लगातार वाईट, त्यानंतर 4 4 6 6 4 असा टेलिफोन नंबर प्रमाणे हा नंबर इंटरनॅशनल नंबर प्रमाणे इथे पासून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या 34, 34 धावा धाव फलकावर लागलीत. तब्बल धावा खर्च केलेत 27, 5 चेंडूत. काय बॅटिंग पाहायला मिळते गिरीश पाटील बबलूच्या माध्यमातून. सुरेख सुरुवात, सुरेख इथे मात्र बॅटिंग गिरीशची. आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या 24 खेळ खेळतोय. 5 चेंडूचा फेस केलाय. इथे चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्ट्राइक रोटेट केले जाते. इंटेलिजंट क्रिकेट षटक क्रमांक 2 संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 35 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत हलक्या आवाजात ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. तर 35 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेले. राहुल साळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल, मोठा फटका लगवला जातोय. अफलातून फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. गिरीश पाटील बबलूच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते गिरीश पाटील बबलूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41. काय होतं या मॅचचं चित्र पहिल्या षटकात आणि काय झालंय तिसऱ्या षटकात. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाले या मॅच मध्ये. आणि जर पाहिलं तर दुसरं षटक अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. तब्बल 28 धावा खर्च केलेत अजिंक्यने आणि आक्रमण केलं जात आहे. सायनाथ दिवास टीम मात्र टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल. कारण की 2 गडी बाद 7 धावाशी खराब सुरुवात झाली होती ध्रुवी 11 घणसोली टीमची. पण त्याला हा डाव सावरलाय. आतापर्यंत 41 धावा धाव फलकावर लागलेत. त्यातील तब्बल 31 धावा जर पाहिल्या तर गिरीश पाटील बबलूच्या बॅटमधून आल्यात. खूप चांगली बॅटिंग. 3 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. एक सिंगल देखील आले.
असे मिळून तब्बल 31 धावा गिरीश पाटीलची बबलूच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 41, 2 गडी बाद. राहुल साळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या षटकात 7 धावा आणि पहिल्या चेंडूवर इथे गिरीशने मात्र मिडविकेट मध्ये खूप चांगला स्ट्रोक लगवला. तेस्तरार फटका, इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट मिडविकेट मध्ये जातोय. तिथे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतली जाते सिंगल आणि बराच कालावधीनंतर अक्षय मडवी मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. आणि जर पाहिलं तर सगळेचे सगळे चेंडू आतापर्यंत गिरीश पाटील बबलू खेळा, त्यामुळेच की धावफलक देखील मोठी धावफलक पाहायला मिळालं. त्याचं श्रेय जात आहे 32 धावा 8 चेंडूत आतापर्यंत गिरीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस साफ ट्रॅकर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. अक्षय मडवीने देखील आपलं खातं उघडलंय 4 धावसंख्येने आणि 4 धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 46 धावा धाव फलकावर लागलेत. पहिल्याच मॅच मध्ये मात्र इथे धावसंख्या मात्र उच्चांक गाठेल की काय आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 55 धावा, या मॅच मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 48 धावा धाव फलकावर लागलेत, 46 धावा धाव फलकावर लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आक्रमण केलं जातोय. या मॅच मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळते. इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू ऑन साइडला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. 1 बाउन्स सीमा रेषा पार. अक्षय मडवीच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. हिंदीमध्ये म्हटलं जातं खरबुजे के देख के खरबुजा रंग बदलताय, त्याचप्रमाणे इथे गिरीश पाटीलची बबलूची बॅटिंग पाहत असताना मात्र अक्षयने देखील आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आपल्या खात्यात जमा करतोय. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 51 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर या संपूर्ण 3 षटकात चौकार षटकावर जास्ती सिंगल डबल कमी पाहायला मिळालं. असं फार कमी वेळा आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, युजफुल षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. काय अफलातून बॅटिंग गिरीश पाटील बबलू. 9 चेंडूत 48 धावांची विस्फोटक फलंदाजी. जर पाहिले तर षटकार आतापर्यंत गिरीशच्या बॅटमधून आलेत तब्बल 4 षटकार आणि 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आल्या. आणि आपण पाहू शकाल 38 धावसंख्येवर खेळतोय. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये पहिलं, या स्पर्धेमधली पहिलं अर्धशतक लगवण्याची क्षमता देखील आहे, संधी देखील आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी, चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय. किशोर पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. याच मैदानावर जर पाहिलं तर अगेन्स्ट वाशीगाव 11 वाशीगाव या टीमचे अगेन्स्ट किरण स्मृतीचे जे आयोजन होतं त्या आयोजनामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकवलं गेलं होतं आणि त्या मॅच मध्ये देखील एक निर्धाव षटक टाकलं होतं. यावेळेस तशीच भूमिका करावी लागेल, कारण की सध्याचा घडीचा विचार केला तर 3 षटकात 57 धावा या धावसंख्येचा मात्र विक्रम मोडेल की काय. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रिदम मध्ये चांगली बॅटिंग करतात. पहिलाच बॉल इथे किशोरचा. गती परिवर्तन, टायमिंग चुकलंय की काय. एलिव्हेशनची देखील तितकीच चांगली पाहायला मिळते आणि वारंवार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स आणि अतिथी बॉक्सला सलामी देणारा षटकार अक्षय मडवीच्या बॅटमधून येतोय. हवाई हल्ला, चेंडू सीमारे. काय ॲक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकाल. काय कॅमेरा वर्क आहे. कौतुक करेन मी विकास कांबळीचं देखील. काय कॅमेरा वर्क आणि काय इंडिया क्रिकेटने देखील काम केलंय. ओ हो हो, बॅक टू बॅक, ट्रू बॉल, ट्रू मॅक्सिमम बाय अक्षय जगदीश मडवी. लेजेंड क्रिकेटर जगदीश मडवी यांचा सुपुत्र. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले गेले. संघाची धावसंख्या इथे मात्र बुलेट ट्रेन प्रमाणे धावत सुटली, ती जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर. लाजबाब बॅटिंग. षटकार चौकार, षटकार चौकाराचीच भाषा बोलली जाते ध्रुव 11च्या या फलंदाजाच्या माध्यमातून. अक्षय मडवी सेट ऑन फायर. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. चेंडू जातोय इथे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये.
क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः येईल. आपण पाहू शकाल तोपर्यंत सिंगल मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 70 या आकड्यावर. 70 धावा इथे दुसऱ्याच मॅच मध्ये उच्चांक गाठलाय. पहिल्या मॅच मध्ये 55, या मॅच मध्ये 70. गिरीश पाटील बबलू 9 बॉल 38 वर खेळतोय. गती परिवर्तन, फटका इथे फसलाय की काय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. गिरीश पाटील बबलूच्या बॅट मधून अजून एक हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 10 चेंडू 44 धावांची विस्फोटक फलंदाजी. अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं होईल की काय, याकडे देखील लक्ष असेल. गिरीश पाटील बबलू 10 चेंडू 44 धावांची विस्फोटक फलंदाजी. टॉपेज संधी आहे इथे, मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटलाय. ते खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जसा तसं उत्तर पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे इथे मात्र लाईव्ह आणि त्याचबरोबर समालोचन देखील थांबलं गेलं होतं. तर पहिल्याचा विचार केला तर गिरीश पाटील बबलूच्या बॅटमधून 65 धावांची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. 16 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकार देखील लगवले गेले आणि त्याला 7 लाभली. अक्षय मडवीने देखील 23 धावांचं योगदान दिलं गेलं. तर 8 बॉल फेस केला, 2 षटकार आणि 2 चौकार देखील लगवले गेले. आपल्या टीमला 98 पर्यंत पोहोचवलं आणि 99 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं गेलंय. आपण पाहू शकाल पहिलं षटक राहुलने 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक अजिंक्यचं 28 धावा खर्च केल्या. तिसरं षटक राहुलचं 22 धावा खर्च केल्या. चौथं षटक किशोर पाटीलचं 22 धावा खर्च केल्या आणि यशने अखेरचं षटक हाताळले 19 धावा खर्च केल्यात. तब्बल 98 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. 99 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि त्याचं उत्तर देत असताना पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. धर्मेंद्र कोहलिया गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. टेनिस क्रिकेट विश्वातला एक दर्जेदार आणि वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो असा गोलंदाज येतोय. समोर आहे ओमी केणी. पहिलाच बॉल, सुरेख फटका मिड विकेट रीजन मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर ओमी केणीच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय लाजबाब क्रिकेटर आहे, आपण पाहू शकाल. तर आपण पाहू शकाल ओमी प्रकाश केणी या खेळाडूने मात्र या सीझन मध्ये काय सुरेख खेळ केलाय. नवी मुंबईचा पहिला खेळाडू आहे ज्यांनी 6 ओव्हरच्या षटकामध्ये अर्धशतक झळकवलं गेले. तब्बल 104 धावा माथेरानच्या स्पर्धेमध्ये. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. पहिल्याच बॉलवर षटकारला गुलाल देतोय. दुसऱ्या बॉलवर बॅक टू बॉल, टू मॅक्सिमम ह्यूज सिक्सर बाय ओमी प्रकाश केणी. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार लगवले गेलेत. ओमी प्रकाश केणीच्या माध्यमातून हा खेळाडूवर मोठी आशा असेल. 99 धावा मात्र धाव फलकावर लागले गेलेत. यावेळेस मात्र टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर. संघाची धावसंख्या 27. यावेळेस लाईन मिस केली. प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना जरी धाव फलकावर 99 असेल पण सँडी सर कुठलीही धावसंख्या ही सेफ टार्गेट मानले जात नाही. कारण की जर पाहिलं तर ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा केल्या होत्या अवघ्या 3 तासात. तो रेकॉर्ड मोडला गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय वाईड डिश लॉंग ऑन रीजन मध्ये. ओमी केणीच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. सुरेख बॅटिंग इथे मात्र दीपक पाटीलला क्षेत्ररक्षण इथे हलवावं लागेल कारण की इतकी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावर. काय बॅटिंग पाहायला मिळते. हल्ल्यावर प्रति हल्ला केला जातोय. या मॅच मध्ये अजूनही सांगू शकत नाही की कुठला संघ जिंकेल, कुठली टीम पुढच्या फेरी जाईल. कारण की क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणाला चेंडू मागे समीकरण बदलत जाणार आहे. आपण पाहू शकाल
19.8च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आणि सध्याचा विचार केला तर 32 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी पूर्ण झाल्यात आणि 32 धावा धाव फलकावर लागलेत. चांगली बॅटिंग, दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे आणि ही खेळपट्टी चिंतामण वैतीने बनवली आहे. ती चिंतामण वैतीची खेळपट्टी म्हणजेच फलंदाजासाठी असलेली एक नंदनवन ज्याला म्हटलं जातं. चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताळणी केली जाते. दोन्ही ऑफिशियल पंच देखील आहेत, गुरुनाथ पाटील, शशी मेहर यांचे देखील पाहणी केली जाते चेंडूचं. त्यानंतर मात्र काय निर्णय दिला जाईल आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ओमी केणी लाजबाब बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. जर पाहिलं तर तब्बल 2 षटकार 1 चौकार, तब्बल 19 या धावसंख्येवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग. तर 17 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय आपण पाहू शकाल या मॅच मध्ये. तर 2 अंपायर त्याचबरोबर आयोजक असतील, ते देखील निर्णय देतील की कुठला बॉल बदली केला जाईल. तर संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. टिट फॉर टॅट जसाच तसं उत्तर आपण पाहू शकाल. 19.80 ने धावसंख्या उभारायची आहे आणि त्याचा प्रति हल्ला, प्रति पलटवार देखील सायनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओमी प्रकाश केणी या खेळाडूने इम्प्रेस केलंय नवी मुंबईला. म्हणूनच मापेची स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच मध्ये भूषण पाटीलला ज्या वेळेस मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता, त्यावेळेस भूषण पाटील म्हणाला की ही पारितोषिक खऱ्या अर्थानं ओमी केणी यासाठी त्यांनी समर्पित केलं. कारण की जर पाहिलं तर ओमी केणीने या महापेच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, त्यामुळेच ती डेडिकेट केली भूषण पाटीलने. आणि भूषण पाटील सारखे खेळाडू जेव्हा या रायझिंग स्टारला मार्गदर्शन करतील, त्याला मोटिवेट करतील, नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील असे खेळाडू मात्र या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव अटकेपार आखाती देशामध्ये देखील पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगला पलटवार सायनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. तेच थरार धर्मेंद्र कोहली यासारख्या एक मातब्बर गोलंदाजावर चढवलेला हल्ला. फुलर लेनचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रेक आहे. चेंडू जातोय बडीश मिड विकेट रीजन मध्ये, फंबल होते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. इथे प्रेशर मध्ये आहे दोन्ही टीम आणि दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. 99 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पार करत असताना संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. 10 चेंडूचा खेळ संपला गेल्या. 34 धावा धाव फलकावर लागलेत. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर सायनाथ दिवा टीमकडे किशोर पाटील सारखा खेळाडू आहे, जितेन केणी सारखा खेळाडू, प्रेमानंद केणी सारखा खेळाडू आहे. ह्या वेळेस मात्र लाईन मिस केली आहे. वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, वेगाला महत्व नसतो, वेगाने कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं. इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहू शकाल टीम ध्रुवी 11ला यावेळेस ओव्हर टप्प्याचा चेंडू, कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता बऱ्याच कालावधीनंतर येणारा डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल अतिशय महत्त्वाचे असणार आहे ध्रुवी 11 टीमसाठी. कारण की या टीमसाठी देखील यावेळेस मोठा फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडू जातोय सरळ लेजेंड स्टँडवर, चेंडू जातोय सीमारेषा बार. षटकार ओमी प्रकाश केणीच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय. षटक क्रमांक 2 संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41 धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे 58 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 58 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच मध्ये खूप काही होऊ शकतं. कारण की क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल याचा नियम नाही. इथे निलेश चंदू पाटील यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. नवी मुंबईचा गोल्डमॅन आणि त्याचबरोबर शेखरजी पाटील असतील यांचं देखील सरसे स्वागत आहे. आपण पाहू शकाल संतोष म्हात्रे, सँडी सर देखील आहे या स्पर्धेच्या निमित्तानं एक
एक्सपिरियन्स समालोचन देखील ऐकायला मिळेल. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला गेला. बिनगडी बाद 41 धावा फलकावर लागलेत. सामना स्पीडअप करा, या स्पर्धेचा नियम देखील आहे. मैदानात उतरत असताना, मैदानाच्या बाहेर जात असताना मात्र एका लाईनअपने आपण जायचं आहे आणि सामना संपल्यानंतर हस्तांदोलन देखील केले जाईल. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेले. वेळ वाया घालवू नका प्लीज, विनंती असेल. लगेचच सामना सुरू करा ही विनंती देखील असेल. 41 धावा फलकावर लागलेत. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर ध्रुवी 11 टीमच्या माध्यमातून बॅटिंग केली होती. गिरीश पाटील बबलूने जे 65 धावा उभारल्या होत्या, आपल्या टीमला 98 पर्यंत पोहोचवलं होतं. 99 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. त्या टार्गेटला मात्र इथे चेस करत असताना खूप चांगली सुरुवात, आणि नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट चांगला होतो. इथे सुरुवात चांगली झाली साईनाथ स्पोर्ट्स टीमची, आणि या साईनाथ स्पोर्ट्स टीमकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळणारे निलेश चंदू पाटील हे देखील आज या मंचावर उपस्थित आहेत. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू ग्राउंड. गोलंदाजी मार्कवर अक्षय जगदीश मडवी. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, आणि तोपर्यंत मी कौतुक करेन दीपक पाटील यशांच्या मागे जो यष्टीरक्षक आहे, अक्षरशः 100% एफर्ट दिलाय. अक्षरशः जान ओतली होती धावचीत करण्यासाठी, कारण की विकेट किती महत्त्वाची हे देखील दीपकला माहिती आहे. कारण की जर पाहिलं तर ओमी प्रकाश केणी हा खेळाडू जर बाद झाला तर टीम नक्कीच इथे फ्रंट फूटला येईल. सध्याच्या घडीला अडथळा ठरतोय ओमी प्रकाश केणी. आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय जगदीश मडवी देखील आहे. लेजंड क्रिकेटर जगदीश मडवी यांचा सुपुत्र. तिसरं षटक हाताळण्यासाठी 17 चेंडू आणि 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जोपर्यंत ही सलामीची जोडी मैदानात आहे तोपर्यंत मॅचचं काय होईल हे देखील सांगता येणार नाही. 17 चेंडू 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय येतोय. स्ट्राईक एंडवर ओमी. सुरेख फटका आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये. जर पाहिलं तर या टीमची सर्वात यशस्वी भिंत ज्याला म्हटलं जातं आशिष रानकर सिंगल मिळते. सिंगलवर 1 धावाने संघाचा धाव फलक 43 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 43 लॉस ऑफ 0 विकेट. काय सुरुवात, लाजवाब सुरुवात म्हणावं लागेल. तर राकेश हा फलंदाज देखील आहे. त्याला देखील इथे 5th गेअरवर बॅटिंग करावं लागेल, कारण की टार्गेट आहे 99 धावांचं. हे टार्गेट पार करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. चेंज ऑफ पेस, टायमिंग चुकलं. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. इथे झेल पकडला गेलाय, चांगला झेल. सनीच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा, पहिली मोठी सफलता मिळते टीम ध्रुवी 11 ला आणि गोलंदाज अक्षयला. थँक्यू डीजे. तर हे गाणी आई एकविरेचं गीत लगवलं जातोय, आणि खऱ्या अर्थानं आयुष्यात कधी आपण खचू नका, कारण की हे गीत ज्याने गायलंय तो गायक म्हणजे अमोल जाधव. या अमोल जाधवला मात्र दृष्टी नाहीये, तो अंध आहे. तरी देखील आज जर पाहिलं तर कोळी गीतांमध्ये अमोल जाधव याचं नाव आग्रहाने घेतलं जातं. कारण की आयुष्यात आपल्याला विकलांग असो, कुठलीही इजा असो, तरी देखील हतबल होऊ नका. आपण यशाची उंच शिखरं देखील गाठू शकतो. ह्याचं जिवंत उदाहरण इथे अमोल जाधवने दिलं, आणि खूप चांगली वाणी त्यांची ऐकली, आणि खूप चांगलं संगीत डीजे आदेशच्या माध्यमातून देखील लगवलं जातं. पुन्हा एकदा जातो बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने नवीन आलेला फलंदाज तुषार किशोर पाटील फलंदाजीसाठी येतोय. अष्टपैलू खेळाडू या टीमचा. मात्र अक्षयने मोठी सफलता देखील मिळाली. फुलर लेनचा चेंडू, इथे फटका फसला आणि फलंदाज ठसला. फलंदाज ओमी प्रकाश केणी बॅक टू द पॅव्हिलियन. लाजबाब षटक, लाजबाब कमबॅक म्हणावं लागेल. जी जोडी अडथळा ठरत होती ती जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. 2 गडी. कॅश प्राइज, डॅशिंग डायनॅमिक आणि आमचे परम मित्र लेजंड क्रिकेटर
रमेश मदन मडवी टॉनी यांच्या वतीने त्यांचे काका यांच्या वतीने दिलं जाईल 1000चं कॅश प्राइज. अक्षय जगदीश मडवी यांचे सुपुत्र देखील आहेत अक्षय मडवी आणि जगदीश मडवी यांचे बंधू रमेश मडवी टॉनी यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की कमबॅक करेल साईनाथ दिवा टीम, पण अक्षयच्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं धार पाहायला मिळाली. नवीन आलेला फलंदाज प्रेमानंद केणी फलंदाजीसाठी येतोय. यावेळेस लाईन मिस केली. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग गेला. इथे यश त्यांच्या मागे दीपक देखील चूक करतोय. सिंगल +1 बाय 1 गेट 1 फ्री अशी यावेळेस स्ट्रोक फसलाय आणि पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज किशोर पाटील पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परतलाय. 3 गडी बाद आतापर्यंत या षटकात. बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग आपल्याला अक्षयची पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये देखील अक्षरशः 3 गड्यांना बाद केलंय या अक्षय मडवीने. फलंदाज क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. तर 3 गडी बाद 43 बिनगडी बाद 41 अशी धावसंख्या होती साईनाथ दिवा टीमची, पण 3 गडी बाद 41 धावा. काय अक्षरशः गोलंदाजीचा आपला जोर आपली कसब दाखवतोय अक्षय जगदीश मडवी. खूप चांगली गोलंदाजी 3 गडी बाद या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला झेल गिरीश पाटील बबलूच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 4 गडी बाद होतोय. षटक क्रमांक संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि काय मॅजिक स्पेल म्हणावं लागेल. अक्षयच्या गोलंदाजीचं जर पाहिलं तर 4 धावा देऊन 4 गडी बाद केलेत अक्षय जगदीश मडवीने. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 45 धावा 4 गडी बाद अशी वाईट अवस्था साईनाथ स्पोर्ट्स दिवा कोळीवाडाची. एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून देखील लगवलं जातो. डीजे आदेश सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप मागणीचा डीजे देखील आहे. अनेक मोठ्या इव्हेंट्समध्ये डीजे संगीत साऊंड सिस्टीम डीजे आदेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सनी गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय यश. पहिलाच बॉल पुल केला जातोय. इथे सुरेख फटका आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार 6 धावा. अरे आमचा दोस्त इथून ओमानवरून खास ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी योगेश कोळी देखील आलाय आणि 13 तारखेला देखील ओमान येथे परतणार आहे. खूप चांगला स्ट्रोक आहे. टायमिंग देखील तितकंच चांगलं. लाजवाब स्ट्रोक. फलंदाज आपण पाहू शकाल यशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 10 चेंडू आणि 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार यश पाटीलच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. टायमिंग देखील तीच का. यावेळेस कव्हर रिजन मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले जातात. पुन्हा एकदा दाखवतोय आम्ही देखील घणसोली ते दिवानगरी असा प्रवास केलाय. आम्ही देखील या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत जान जोखू. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या 63 या जाऊन पोहोचते. संघाची धावा संख्याची आवश्यकता असेल 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 9 बॉल
36 धावा. दुसऱ्यांदा इथे 3 चेंडूवर 3 षटकार लगविले गेलेत. यशच्या माध्यमातून देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार. गोलंदाज सन्नीच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. या मॅच मध्ये काय होतंय याकडे देखील लक्ष असेल. इथे फुलर लेनचा चेंडू आहे, पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा केला गेला. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि नो बॉल +2 म्हणजे 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतात. संघाची धावसंख्या 3 ने मुसंडी मारते, जाऊन पोहोचते 66 या आकड्यावर. 9 बॉल 33 धावांची अजूनही आवश्यकता. अजूनही दोन्ही टीम सरतीचे प्रयत्न करतील. अजूनही दोन्ही टीम या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. फ्री हिटची संधी असेल फलंदाज यशसाठी. गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहू शकाल सनी स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. यश पाटील पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट रिझन मध्ये. लाजबाब बॅटिंग, अफलातून, आउटस्टँडिंग, लाजबाब पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवले गेलेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं गेलंय. आपण पाहू शकाल काय मॅच आहे, काय स्पर्धा आहे, का लेजेंड ट्रॉफी प्रत्येक टीमला खेळायसाठी इथे मात्र प्रयत्न करत असतं. आपण पाहू शकाल ही मॅच मध्ये अजूनही संधी आहे. समीकरण असणार आहे 8 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. 8 बॉल 28 धावा. 99 धावांचं टार्गेट आहे. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 27 धावा अजूनही आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सामना बरोबरीत सुटला तर दिला जाईल विकेट, विकेट बरोबर असेल तर दिला जाईल टॉसवर. आणि सध्याचा विचार केला तर 4 गडी बाद द्रुही 11चे आणि 4 गडी बाद साईनाथ स्पोर्ट्स संघासाठी. आणि टॉस जिंकलाय साईनाथ टीमने, म्हणजे 26 धावा बिनगडी बाद करतात तर देखील सामना जिंकू शकेल. पण अजूनही क्रिकेट आहे. 8 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 27 धावांची आवश्यकता. शुभम मडवी स्कोररच्या भूमिकेत, त्याचबरोबर निनाद मडवी देखील आहे. खूप चांगली आपण पाहू शकाल स्कोररच्या भूमिकेत. यश पाटील 4 चेंडूवर 4 षटकार लगवले गेलेत. या मॅच मध्ये तुफानी हल्ला केला जातोय. सन्नी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. अक्षय मडवी सारखा सेफ हँड या टीम मध्ये नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल. लाजबाब इनिंग करून यश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. डोंगराला गर्दी जायली पालखीला, आय माऊलीचं गुण गातात सप्तमीचे ये दिसाला. माझे आई माऊलीचं गुण गातात सप्तमीचे ये दिसाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. थँक्यू डिझे. काय विस्फोटक फलंदाजी केली यश पाटीलने. इथे मात्र कमी चेंडूचा फेस केला पण 4 षटकार आणि 1 दुहेरी अंक म्हणजे तब्बल 26 धावांचं योगदान आतापर्यंत या यश पाटीलच्या मॅच मधून पाहायला मिळालं. आणि या मॅच मध्ये एक आशा पल्लवित केली यशच्या माध्यमातून. नवीन आलेला फलंदाज प्रितेश मडवी स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल. अजूनही 7 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. या अखेरच्या चेंडूवर एक मोठा षटकार, जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल साईनाथ दिवा टीम. पण इथे सन्नीने कमबॅक केलंय. आपण पाहू शकाल अखेरचा चेंडू या षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस काय लाईन, काय लेंथ पाहायला मिळते. अखेरचा चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं गेले 4. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 72 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावा. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. लढले माऊले परवाना केली जीवाची. छाताडातून नांद भवानी गाजे. काळ जात राहती अंशा रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
महाराष्ट्राच्या रथदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जितेन केणी पहिलाच बॉल मोठा फटका लगवला जातोय. आउटस्टँडिंग षटकार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जितेनच्या बॅट मधून येतोय एक तडाखा षटकार. आई माझी सटवाची टीम मध्ये संकट आली होती. बॅक टू बॅक फलंदाज बाद झाली होती. म्हणूनच म्हटलं जातं संकट किती येऊ दे मी ते ठाम आहे. हार जीत नंतर लढणे माझे काम आहे. लढतोय सायनाथ दिवा टीम. दोन्ही टीम संघर्ष करतोय. या मॅच मध्ये अजूनही संधी आहे. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता असे 21 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके सामन्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल आणि 3 चांगले चेंडू येथे ध्रुवी 11 टीमला मात्र मजबूत स्थितीत करून जाईल. अक्षय मडवी गोलंदाजी मार्कवर. इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलचं पाहायला मिळतोय. स्वप्नील कोळी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाजाला परतावं लागेल. धावचीतच्या स्वरूपात प्रितेश परतलाय. स्ट्राईक राहते जितेन केणीवर. आता समीकरण आहे 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. शिवरायांचा माऊला अप्रतिम गीत डीजे मास्टर आदेशच्या माध्यमातून देखील लगवलं गेलं. आता मात्र आपण पाहू शकाल या मॅच मध्ये अजिंक्य केणी जितेन केणी अशी जोडी पाहायला मिळते आणि हा सामना जर पाहिला तर खूप चांगला संघर्ष केलाय. तर रवींद्र गीते साहेब सहाय्यक पोलीस अधिकारी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सहाय्यक पोलीस रवींद्र गीते साहेब यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. घणसोली 11 घणसोली प्रेझेंट्स लेजेंड ट्रॉफी 2021 मध्ये आपण पाहू शकाल. तर गीते साहेबांचं देखील आगमन झालंय. खऱ्या अर्थानं पोलीस जर नसते तर आपण कुठलीही स्पर्धा खेळू शकलो नसतो. पोलीस नसते तर कुठलाही सण साजरा केला नसता. पोलीस नसते तर आज आपण सुरक्षित नसलो असतो. अशा पोलीस निरीक्षकांचा देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. सुरेख गोलंदाजी. भन्नाट वेगाने चेंडू बीट करून गेलाय फलंदाजाला. इथे अक्षय मडवीचं कौतुक करेन कारण की या मॅच मध्ये जर कोणी कमबॅक करून दिलं असेल ध्रुवी 11 टीमला तर अक्षय मडवीने केलंय. पहिल्या षटकात फक्त 4 धावा 4 गडी बाद केले होते. त्यामुळेच की काय टीमला इथे मात्र बॅकफुटला आणलंय सायनाथ दिवाला. 3 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. मोठा फटका लगवला जातोय. टायमिंग चुकलंय आणि शरद कोंडाळकरच्या हातून जेल सुटणं इथे मात्र कठीण ठरतोय आणि या मॅच मध्ये तब्बल 5 गडी बाद करण्याचा किमया अक्षय जगदीश मडवीने केलाय. सँडी सर असं टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतंय कारण की तुम्हाला षटक असतात 2 म्हणजे 12 चेंडू असतात. त्यात 5 गडी बाद करणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे आणि अक्षयने ते केलंय. कौतुक करेन मी अक्षयचं देखील. आदरणीय गीते साहेबांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर आमच्या शब्दाला मान देऊन तर रवींद्र गिड्डे साहेब एसीपी रवींद्र गिड्डे साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि खऱ्या अर्थानं हे पोलीस निरीक्षक नसून हे वॉरियर आहेत. करोना कालावधीमध्ये देखील पोलिसांनी खूप चांगलं कार्य केलं आणि त्याच्या कार्याला सलाम आहे. सदरक्षण आय खलनिग्रहण आय असं नेहमी म्हटलं जातं. समाजासाठी आपले परिवार आपला संसार सोडून आज आपल्या देशाची सेवा करणारे हे वॉरियर्सना खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सलाम आहे. गिड्डे साहेबांचं देखील आगमन झालंय. तर जवळजवळ हा सामना मात्र पराजयाचं दाट सावट साईनाथ स्पोर्ट्स दिवाला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजिंक्यच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय आणि हा सामना संपला गेलाय. दोन्ही टीमला विनंती करतोय की
मॅच जरी संपली असेल तरी दोन्ही टीम हस्तांदोलन करतील. त्यासाठी दोन्ही टीम लाईनअप करून आपण मैदानाच्या दिशेने जा. तर 88 धावा आतापर्यंत 86 धावा उभारल्या गेल्यात साईनाथ दिवा टीमने आणि तब्बल जर पाहिलं तर 13 धावा पासून वंचित राहिला. खूप चांगला संघर्ष केला. दोन्ही टीमला विनंती करतोय की लगेचच आपण शेक हँड करा, हस्तांदोलन करा दोन्ही टीमसाठी. या स्पर्धेचा नियम आहे. एका लाईनअपने आपण जायचं आहे विनंती करतोय. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल.